किती आम्ही धर्माच्या बाबतीत जागृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा. 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्रावरती अफजल खान नावाचं संकट आलेलं आहे. या अफजल खानाला रोखायचा कसा मोठा प्रश्न पडलेला आहे. स्वराज्यामध्ये राजांना प्रश्न पडलेला आहे. धिप्पाड ध्येयष्टीचा मजबूत असणारा हा अफजल खान, याला रोखायचा कसा. 40,000ची फौज घेऊन महाराष्ट्रावरती चाल करून आलेला आहे. हे वादळ रोखायचं कसं. राजांना माहित होतं खुल्या मैदानामध्ये जर युद्ध करावं तर आपला टिकाव लागणार नाही. खानाला बोलवत बोलवत वाईपर्यंत आणलेला आहे. खान तसा आला नाही. तुळजापूरमध्ये मंदिराची नासधूस केलेली आहे. पंढरपूरमध्ये मंदिर पाडलेलं आहे आणि तिथून येत येत वाईपर्यंत येऊन पोहोचला. पसरणीच्या घाटामध्ये सैन्य पसरलेलं आहे आणि मग खानाला सांगावा धाडलेला आहे राजांनी, खान साहेब आम्ही तुम्हाला घाबरतो. तुम्हाला भेटायला येण्यापेक्षा खान साहेब तुम्हीच आम्हाला भेटायला या. खानाला वाटलं राजे घाबरलेले आहेत. भेट ठरली, वेळ ठरलेली आहे. प्रतापगडच्या पायथ्याला शामियाना उभारलेला आहे राजांनी. खान शामियान्याच्या समोर आलेला आहे. सुंदर शामियाना बघितल्यानंतर डोळे दिपलेले आहेत खानाचे. इतकी सुंदर वस्त्र, इतके सुंदर अलंकार, इतके रत्नजडित माणिक मोती कुठून आणले राजांनी. स्वराज्य इतकं श्रीमंत कसं झालं. अरे स्वराज्य ऐश्वर्यानं संपन्न नव्हतं. स्वराज्य आमच्या मावळ्यांनी श्रीमंत होतं. मावळ्यांनी श्रीमंत होतं. खान उभा राहिलेला शामियानामध्ये प्रवेश केला. काही वेळानं राजे येथे झाले. राजे खानाच्या समोर आलेले आहेत. खानानं वकिलाला विचारलं, हे शिवाजी असं म्हटल्यानंतर मान हो म्हणून हल्ली. आलिंगनासाठी भाव फैलावलेले आहेत खानानं. राजे समोर येत आहेत. नजरेला नजर भिडलेली आहे आणि आलिंगन दिलेलं आहे. आणि त्याच वेळेला खानाच्या मनात कपट होतं. डाव्या बंगलेमध्ये राजांची मान दाबलेली आहे. कट्यार उपसलेली आहे आणि वार केला राजांच्या मानेवरती. वार केला पण वार वर्मी लागला नाही. चिलकत घातलेलं होतं. राजांच्या लक्षात आलं दगा झालाय. राजांनी वाट नखा काढली. खानाच्या पोटात खुपसली. खानाचा कोथळा बाहेर काढला. खान दगा म्हणून ओरडला आणि पुन्हा एकदा प्रतापगडावर भगवा डौला आणि फडकला. पुन्हा एकदा भगवा डौला आणि फडकला. पण त्याच वेळेला कृष्णाजी भास्कर धावलेला आहे. कृष्णाजी भास्करानं एक वार केला. तो वार राजांच्या मस्तकावरती लागला. समज दिली कृष्णाजी भास्करानं ऐकलं नाही. एकाच तलवारीच्या घावामध्ये कृष्णाजीला ठार केलेला आहे. आणि तेवढ्यामध्ये खानाचा असणारा दांडपट्टा योद्धा असणारा सय्यद बंडा धावणार राजांच्या वरती वार करणार. एवढ्यामध्ये जीवा महाला पुढे धावले आणि वरच्या वर सय्यद बंडाचा हात कलम केला आणि इतिहास फुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. वा 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 वा. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात. आता खऱ्या अर्थानं खानाचा वध झाला असं मला पण वाटलं. आता मला मुद्द्यावर यायचंय. मला सावध शब्द सोडायचा नाही. त्या ठिकाणी जीवा महाला सावध नसते तर, तिथं जर जीवा महाला सावध नसते तर आम्ही कीर्तनाला बसलो नसतो. कीर्तन ऐकायला मिळाली नसती. म्हणून धर्माच्या बाबतीत सुद्धा सावध असलं पाहिजे. मग सावध होऊन जायचंय कुठं तर हरीच्या लो जागरणा. आता